थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये असलेलं प्रभू रामचंद्राचं मंदिर अर्थात अधिष्ठान। आणि या अधिष्ठानावर एक दिवसाचा कीर्तन महोत्सव कशामुळे आपण संपन्न करतो सगळ्यांना माहिती आहे। 22 जानेवारी फार मोठा सुवर्ण काळ, फार मोठा पर्व काळ आपल्या सनातनीसाठी हा मिळालेला आहे। विठ्ठल अयोध्येमध्ये असलेलं प्रभू रामचंद्राचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये आज भगवान प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा हा कार्यक्रम तिथं जसा ज्या पद्धतीनं संपन्न होतोय त्याच पद्धतीनं गावागावामध्ये तो संपन्न झाला पाहिजे ही भावना प्रत्येक कारसेवकाची होती, प्रत्येक सनातनीची होती, प्रत्येक हिंदू धर्मीयांची होती। सोर लावा आणि म्हणून ही भावना अगदी संपन्न होण्यासाठी महाराज भारतामधल्या प्रत्येक हिंदूने प्रत्येक गावामध्ये हा उत्सव अगदी आनंदाने साजरा केला। नुसतं भारतापुरता मर्यादित राहिला नाही महाराज, जगाच्या पाठीवर जिथं जिथं हिंदू आहे महाराज तिथं तिथं सगळ्या हिंदूंनी हा सण हा उत्सव अगदी आनंदाने साजरा केला। मोठं मंदिर बांधलंय आणि मला आल्यानंतर कल्पनाही झाली की त्या मंदिरासाठी काही 40 वर्षापूर्वी एका आईनं ती जागा दिलेली असं मला माहिती। एकदाच नाव सांगितलं मला याने, मला असं वाटतं तुळसाई आडनाव सूर्यवंशी त्यांचं। आणि हा योगायोग पहा ना, प्रभू रामचंद्र कोणत्या वर्षात जन्माला आले? चंद्रवंशात का सूर्यवंशात? काय योग जुळाला पाहाल तू सूर्यवंशात जन्माला आलेले प्रभू रामचंद्र आणि त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी सूर्यवंशातल्याच आमच्या तुळसाईनं जागा दिली। आणि आमचा आवाज महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यात पोहोचवणारे यूट्यूब चॅनलवाले सगळे, मला माहित नाही त्यांचं नाव, पण त्यांनाही शतकोटी धन्यवाद, यांनाही शतकोटी धन्यवाद। आणि विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही। तुम्ही फक्त लबाड बोलू नका, खरे सांगा सगळेजण। मला सांगा आज अयोध्येमध्ये जेवढा आनंद साजरा होतोय, अयोध्या जेवढी रंगली आज, हे स्वर्गात तरी असेल का? हा सुख सोहळा स्वर्गी। तुम्ही अयोध्येचं दर्शन लाईव्ह पाहिलं असेल, भगवान परमात्म्याच्या मूर्तीचं दर्शन झालं महाराज। रामलल्लाची मूर्ती तुम्ही पाहिली असेल, दुपारा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुपारी हा 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 क्या बात आहे, पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतं। प्राणप्रतिष्ठा झाली दुपारी आणि भगवान परमात्म्याचं दर्शन झालं, किती आनंद आहे त्या अयोध्येमध्ये। तुम्हाला सांगू, तुम्हाला माहित असेल नसेल मला माहित नाही, पण अयोध्येमध्ये फुलं किती गेले असतील? फुलं माहिती आहे तुम्हाला? कोणाला माहिती सांगतात मला कोणी? फुलं नाही, बरं झालं तुम्ही माहीत करत नाही। फुलं किती गेले साळुंखे साहेब तुम्हाला सांगू का? किती गेले असेल बरं? 1 क्विंटल, 2 क्विंटल, 3 क्विंटल, 4 क्विंटल, 5 क्विंटल, किती गेले असेल तुमचा अंदाज? नाही, तानाने गेले असतील, हे आता मोघम उत्तर झालं हे। पण किती किती महाराज? हो, 1 लाख टन फुलं गेले। किती? 1 लाख टन फुलं अयोध्येमध्ये गेले। ती अयोध्या किती सजली असेल? विठ्ठल विठ्ठल। आणि ऐकाव तेवढं अलौकिक अयोध्येचं। अगरबत्ती किती लांब आहे ती? 108 फूट आहे ना? 108 फूट अगरबत्ती आहे। तिची खायशात अशी पेटून दिली ती 20 तारखेलाच। हो, तिची खायशात अशी आहे 50 किलोमीटर त्याचा सुगंध जातो त्या अगरबत्तीचा आणि जवळजवळ 45 दिवस जळणार आहे ती। विठ्ठल विठ्ठल महाराज, हे अलौकिक कारभार आहे सगळा, भगवान परमात्म्याचाच कारभार आहे तो। आणि पुढे बोलू का? तुमचा विषय झाला, मी शांत बसलो होतो, गाडीत ऐकत होतो महाराज। भगवान परमात्म्याचं जे मंदिर आहे का मंदिर, मला असं वाटतं ते 2.5 हेक्टरमध्ये 2.5 चक्कर मध्ये काहीतरी त्याची 2.5 चक्कर, त्याच्यामध्ये त्या मंदिराचं सगळं बांधकाम झालेलं आहे। 250 फूट त्याची रुंदी आहे, 380 फूट लांबी आहे आणि 161 फूट ते उंच आहे। ऐका, त्या मंदिराला 46 दरवाजे आहे। किती? ऐका, किती दरवाजे? 46। किती पोरांनो? येस, बरोबर। राम मंदिराला 46 दरवाजे आहे। किती? 46 दरवाजे आहे। आणि त्या 46 दरवाजामध्ये
गर्भगृहामध्ये असलेला जो दरवाजा आहे का सगळ्यात मोठा, ध्यान देऊ नाही का, तो दरवाजा 12 फूट उंच आहे. भगत महाराज, बाळू महाराज किती, 12 फूट उंच आहे आणि 8 फूट रुंद आहे. किती, 8 फूट. आता तुम्हाला एवढ्यावर थांबत नाही मी. 12 फूट उंच आणि 8 फूट रुंद असलेला दरवाजा तुम्हाला काय वाटतं, तो का लोखंडाचा आहे का? हा, कशाचा आहे? अरे पाहता काय, सोन्याचा दरवाजा आहे तो. कशाचा? सोन्याचा दरवाजा आहे. महाराज असं मंदिर आतापर्यंत झालं नाही, होणार नाही. आज तो विषय आला म्हणून हे सगळी माहिती तुम्हाला मी सांगतोय. मंदिराचं कोटेशन किती माहिती आहे तुम्हाला? मंदिराचं कोटेशन, मंदिर बांधायला खर्च लागला किती लागला खर्च? कृष्ण महाराज ते म्हणते मला काय करायचं त्याशी सांगतो ऐका. 1800 करोड रुपये खर्च लागला. किती? 1800 करोड रुपये लागले. एक महामूर्ख मला भेटला, ते म्हणला भुजंग महाराज तुम्ही कीर्तनामध्ये सांगितलं 1800 करोड खर्च लागला, पण एवढाच खर्च जर शासनाने जर दुसरी शाळा बांधली असती, कुठं दवाखाना काढला असता तर बऱ्याच लोकांचं कल्याण झालं असतं. त्याला म्हणलं त्यांचं कल्याण झालं असतं, पण तू ह्या कल्याणाला हा प्रश्न विचारू नको. हा, तू मला विचार बघू. ते म्हणला का? त्याला म्हणलं मूर्खा, शाळा बांधल्या असत्या, हॉस्पिटल बांधले असती, ही गोष्ट खरी आहे, पण तुझ्या ध्यानात नाही हा पैसा शासनाचा नाहीच आहे. हा पैसा शासनाचा नाही, हा कोणाचा पैसा आहे? राम भक्ताचा पैसा आहे. कोणाचा? राम भक्ताचा पैसा आहे. भारतातल्या राम भक्तांनी जेवढे सनातनी लोक आहे त्यांनी दान केलेलं आहे. ध्यान दिलंय का? आणि दानामध्ये 1800 करोड रुपये आले नाही. महाराज या भारताचा सनातनी असा आहे, या भारताचा हिंदू असा आहे, एवढं दान दिलं. मंदिराला 1800 करोड लागले, याच्यात नवल नाही, पण जमा 2500 करोड झाले. आणि परत चालता सांगतो, मंदिराला दान देणाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त दान जर कोणा दिलं असेल तर पवन कल्याण नावाचा माणूस आहे. कोण? पवन कल्याण नावाचा माणूस आहे. त्यांनी एकट्याने 30 कोटी रुपये दिले. किती? 30 कोटी. हो, आपण किती दरिद्री टाळ्या सुद्धा वाजत नाही त्याच्या नावाने. एकट्याने 30 कोटी दिले. 30 रुपये नाही, 30,000 नाही, 30 लाख नाही, किती? 30 कोटी रुपये त्यांनी एकट्याने दिले. महाराज ते मंदिर प्रभू रामचंद्राचं बोलतो. आणखीन चालता तुम्हाला आश्चर्य वाटलं रस्त्याने, पण त्याला कुलूप किती आहे? 400 किलोची. किती? हा, 400 किलोची कुलूप आहे, म्हणजे 4 क्विंटलची. आमचे भगत महाराज रस्ते दोघं चर्चा करत होते. महाराज होते ते नाही हो एवढी नसेल, पण आहे तेवढी आहे. 400 किलोची कुलूप आहे आणि त्याला 10 फुटाची चावी आहे. आणखीन त्या मंदिराची खासियत सांगतो मी तुम्हाला. महाराज ते मंदिर बांधकाम सुरू होण्याच्या अगोदर 2000 फूट बोर घेतला गेला तिथं. किती? 2000 फूट बोर घेतला गेला. तुम्ही म्हणसाल भुजंग महाराज कशासाठी बोर घेतला? तो बोर कशासाठी घेतला माहिती आहे? पाण्यासाठी नाही घेतला. त्या बोरमध्ये 2000 फुटावर खाली टाइम कॅप्सूल नावाची कॅप्सूल ठेवली त्यांनी. काय? टाइम कॅप्सूल. त्याला काय म्हणते? टाइम कॅप्सूल. त्या कॅप्सूलमध्ये मंदिराचा खर्च किती होणार, बांधलंय कोणी, मूर्ती कोणी तयार केली, कोणाच्या काळात झाली, हा सगळी माहिती त्या टाइम कॅप्सूलमध्ये. आणि ती टाइम कॅप्सूल मला 1000 वर्ष खराब होणार नाही. तुम्ही 1000 वर्षानंतर जर खोडलं तर हे सगळी माहिती पुढच्या पिढीला माहिती. पुढं नियोजन त्या अयोध्येला झालेलं आहे आणि त्या अयोध्येला प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा आज झालेली आहे. मग पहिला प्रश्न असा निर्माण होतो, प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय? प्राणप्रतिष्ठेचे 2 प्रकार आहेत, एक चल प्रतिष्ठा आणि एक अचल प्रतिष्ठा. मग आज जी प्रतिष्ठा केली ती अचल प्रतिष्ठा केली. आणि जो दगड मूर्तीसाठी वापरला तो दगड सुद्धा महाराज तो श्यामल रंगाचा तो दगड आहे. ध्यान नाही का? आणि तो दगड जलरोधी आहे, म्हणजे त्या दगडावर पाण्याचा परिणाम होत नाही. त्याच्यानंतर पुढे बोलतो ती मूर्ती ज्यांनी बनवली, हो अरुण योगीराज नावाचा तो माणूस आहे, त्यांनी मूर्ती बनवली. त्याच्यानंतर पुढे बोलतो आज ज्यांनी प्राणप्रतिष्ठा केली, सगळ्यात महत्वाचा पुरोहित, म्हणजे ज्याच्या अंडरमध्ये, जसं शाळा तुमच्या अंडरमध्ये चालते ना, तसं तिथं आज तिथं जे प्राणप्रतिष्ठा झाली ती कोणाच्या अंडरमध्ये झाली? सगळ्यात महत्वाचा पुरोहित कोण? लक्ष्मीकांत दीक्षित. विठ्ठल विठ्ठल. हे मी एवढी माहिती का
का सांगितली? कारण हे भाग्यवान माणसं आहे. हे कोण आहे? भाग्यवान माणसं आहे. लक्ष्मीकांत दीक्षित हा भाग्यवान माणूस आहे. कोणाच्या वाट्याला ह्या गोष्टी येत नाही. मूर्ती ज्यांनी बनवली योगीराज, तो भाग्यवान माणूस आहे. कारण किती नाव होणार आहे ते अलौकिक महाराज. आणि म्हणून हे भाग्यवान माणसं आहे. आणि ह्या भाग्यवान माणसाने आज तो सोहळा बघितला. तो सोहळा आपण आपल्या गावामध्ये संपन्न करतोय. ही किती आनंदाची गोष्ट असेल. विठ्ठल असताना आजचा दिवस दिवाळी म्हणून साजरा करायचा. काय दिवाळी म्हणून साजरा करायचा? काल मी सांगितलं होतं की नवे कपडे जरी नाही घातले पण जुने कपडे धुवून मस्त स्वच्छ इस्त्री देऊन मारायचे. कारण आपण मोठ्याचे लेकर आहे. आपण लय मोठ्याचे लेकर आहे. आपण कोणाचे पोर आहे? जंबोया दीप माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा. शाबास, विठू पाटील त्याचे नाव. अरे त्याचे पोर आहे आपण. मग आपण वजनात राहिलं पाहिजे. खोटं बोललं नाही, कोणी वाईट पाहिलं नाही, कोणी वाईट खाल्लं नाही. सगळं मांसाहार करणारे लोक सगळे दुकानं बिकानं सगळे बंद होते आज. आणि म्हणून आजचा दिवस आहे ना फार महत्वाचा आहे. आणि रस्त्याने आमचा आणखीन एक विषय झाला की आजच्या तिथीवर महाराज बरेच सत्यपूर चालू होणार. चालू असला म्हणजे 7 दिवसामध्ये वातावरण तयार होतं. आणि त्या वातावरणामध्ये महाराज हे लहान लहान मुलं आहे ना यांच्या कानावर चांगल्या गोष्टी पडतात. विठ्ठलाचे 2 प्रकार आहे. एक बाह्य विकास आणि एक आध्यात्मिक विकास. धन्यवाद आहे का? एक बाह्य विकास आहे आणि एक आध्यात्मिक विकास आहे. आध्यात्मिक विकास आणि बाह्य विकास हे 2 जे प्रकार आहेत. त्यामधला बाह्य विकास थोडाफार झाला आता लोक. पण महाराज ह्या काळामध्ये आध्यात्मिक विकास झाला. या काळामध्ये आध्यात्मिक विकास झाला. कारण 75 वर्षापासून रामलल्ला बाहेर होते. खऱ्या अर्थाने 500 वर्षापासून भगवान परमात्म्याचं मंदिर गेलं नव्हतं. बाबर नावाचा माणूस आणि त्यांनी ते मस्जिद उभा केली. त्यानंतर मंदिराचा नायनाट झाला. प्रभू रामचंद्राची मूर्ती बाजूला गेली आणि तेव्हापासून मंदिर बाजूला राहिलं. पण काही काळानंतर कारसेवकांना वाटलं, नंतर ते पुढं काय झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण पुढं भारत स्वतंत्र झाल्यानंतर असं कोणाला आत्मीयतेने वाटलं नाही प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं पाहिजे. पण भारतातले साधू त्यांनी तपश्चर्या केली. त्यामध्ये एक विष्णू दास महंत म्हणून एक साधू आहे. महाराज मंदिर होण्यासाठी त्या साधूंनी पाया चप्पल घातली नाही 30 वर्षापासून. त्या साधूने कमरापासून वर कपडा घातला नाही मंदिर होण्यासाठी. मी फक्त एका साधूबद्दल बोललो. पण असे बरेच साधू होऊन गेले, असे बरेच मंत होऊन गेले, असे बरेच वारकरी होऊन गेले की मंदिर होण्यासाठी त्यांनी काय सांगावं तुम्हाला एवढा अट्टहास केला. पण बोलू तुम्हाला त्यांच्या प्रयत्नाला फळ आलं. थोडा खऱ्या अर्थाने खरं सांगा मला किती आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना. हो आनंदाचे डोही आनंद भाग गेला शीन गेला. थोडा आवाज द्या मला. अवघा झाला आनंद. आज भागही गेला शीन गेला. अवघे आनंदाची सृष्टी झाली का? भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं रामलल्लाचं दर्शन झालं. आणि दर्शनामुळं महाराज अयोध्या जशी गजबजली तसं हे मोराणे गाव सगळीकडे आनंद झाला. आनंद झाला ही गोष्ट खरी आहे. पण हा आनंद कायम ठेवण्यासाठी काय बोललो मी? हा आनंद कायम ठेवण्यासाठी रात्रंदिवस चिंतन करावं लागेल तुम्हाला. नाही तर आज झाला आनंद गेला आणि दुसऱ्या दिवशी काही नाही. प्रभू रामचंद्राचं काही घेणदेण नाही. शिवाजी महाराजचं काही घेणदेण नाही. विठ्ठलाचं काही घेणदेण नाही. संतांचं काही घेणदेण नाही. तुम न सप्तान तुम्ही. भगवान परमात्मा सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी जगाला वर हात करून सांगितलं, बाबांनो ऐका ऐका ऐका. अरे हा भगवान परमात्मा इथं आलाय, सिंहासनावर बसलाय. पण गरज असेल तुम्हाला, जर तुमची इच्छा पूर्ण व्हावी असेल तर तुम्ही एक काम करा. आजपासून भगवान परमात्म्याचं चिंतन करा. काही लोकांनी प्रश्न केला, म्हणले त्याचं चिंतन केल्यानंतर तो देईल का? म्हणले हो. अरे त्याला जे आवडतं ते जर तुम्ही केलं तर नक्की भगवान परमात्मा तुमची इच्छा पूर्ण करेल. अभंगाचं पण केलं पाहिजे. मग काय आवडतं देवाला? आवडी देवासी तो ऐका प्रकार रामाचा उच्चार कधी मधी. असं आहे का? नाही, रामाचा उच्चार रात्रंदिवस केला पाहिजे. हे देवाला आवडतं. देवाला जे आवडतं ते आपण जर केलं तर मग तो
तो भगवान परमात्मा तुमची इच्छा पूर्ण करतो. मग त्याला नुसतं एवढंच आवडतं का नाही? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. त्या देवाला हे आवडतं. गळ्यात पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे. पण काही मूर्ख लोक म्हणते, आम्हाला म्हणते बाबा मनाची माळ असल्यावर काय फरक पडतो? काय म्हणतात लोक? मनाची माळ. मग मी त्याला म्हणतो मन में बायको मन में बच्चे, तो शादी बायको करे. काही लोकांनी मनानच म्हणायचं आपलं लग्न जमलं बुवा, आपल्याला धुळ्याची पोरगी भेटली बुवा, आपण ब्राह्मणाकडे गेलतो बुवा, पंचांग पाहिलं बुवा, आपला साखरपुडा झाला बुवा, हो आपलं सगळं सोयीसमान जमला बुवा, हो आपल्या अंगाला हळद लागली बुवा, आपण मंडपात गेलो बा, तदेव लग्नम सुजनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव, हे आपलं सगळं झालं बुवा, आपलं फळ भरलं बुवा, असं मनानच म्हणायचं ना. काय फरक पडतो विचारा? एखादा बेवडा माणूस आहे, काय बोललो मी, एखादा बेवडा माणूस आहे पिणारा, त्याच्या बायकोने एक दिवस प्रश्न केला त्याला, म्हणले का हो मी तुमच्या घरात कधी आले? त्यांनी सांगितलं कधी आले म्हणजे 10 वर्ष झाले तेव्हापासून तुम्हाकडनं आली ती. बरं मी आतापर्यंत काही तुम्हाला त्रास दिला का? अजिबात नाही. वेळेवर तुम्हाला भाकर दिली की नाही? बिलकुल दिली. वेळेवर पाणी दिलं का नाही? बिलकुल दिलं. वेळेवर कपडे धुतले की नाही? बिलकुल धुतले. तुमच्या आई वडिलांची सेवा केली की नाही? बिलकुल केली. बर तुम्ही जे जे काम सांगितलं ते केलं का नाही? बिलकुल केलं. आणि पण तो हे अडचण काय? त्यांनी काय विचारलं, तू हे कशासाठी विचारले? नाही नाही माझं म्हणणं असं आहे, मी तुमचं एवढं मोठं काम केलं, पण माझी आता अशी इच्छा आहे की 10 वर्षापासून मी तुमच्या घरात आनंदाने नांदते, तुमचंही माझ्यावर नितांत प्रेम आहे, पण मला असं वाटतं अलीकडे ना गळ्यामध्ये मला थोडासा त्रास व्हायला लागला. म्हणजे काय झालं? तिने सांगितलं मला असं वाटतं, जास्त त्रास नाहीये पण वाटतं असं. काय इच्छा आहे तुझी? तिने सांगितलं मला असं वाटतं, मी काम तर करते ना तुमचं, सेवा तर करते ना, पण माझी अशी इच्छा आहे गळ्यातलं मंगळसूत्र तुमच्या नावाचं काढते खुंटीला टाकी. काय म्हणली ती? तुमच्या नावाचं गळ्यातलं मंगळसूत्र काढते आणि खुंटीला टाकी दे. मला सांगा कोणत्या बेवड्याला मान्य होईल? तुमच्याकडच्या वहिनी खांद्याला ते म्हणा पागल झाले काय? माया नावाचं मंगळसूत्र काढते. हो अरे चांगल्या माणसाचं सोडून द्या, बेवड्याला सुद्धा सहन होणार नाही. तो म्हणेल अजिबात जमणार नाही, माझ्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात असलंच पाहिजे. मग मला सांगा, जर बेवड्याला असं वाटतं की आपल्या नावाचं मंगळसूत्र बायकोच्या गळ्यात असलं पाहिजे, मग ह्या जगाचा बाप आहे ना हा वरचा, हो जगाचा बाप आहे आणि आपल्या सगळ्याचा नवरा आहे तो. काय? आपल्या सगळ्याचा भगवान परमात्मा. माझ्याकडे प्रमाणे मोह बोलणारा बोन आहे. हो सगळ्या जीवाचा तो बाप आहे, सगळ्या जीवाची आई आहे, सगळ्या जीवाचा भाऊ आहे, सगळ्या जीवाचा तो पती आहे, आणि म्हणून त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात असलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.